सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब अंबा माता की जय, दुर्गा माता की जय. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा. तर आजचा आपला विषय आहे की नवरात्र. मी आजपासून नवरात्रीचे व्हिडिओ चालू करणार आहे. तर सर्वांनी आवर्जून पहा आणि तुम्हाला जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा पहिला व्हिडिओ आहे. असे अजून व्हिडिओ येतील की नवरात्रीत वेगवेगळ्या सेवा, उपाय आपल्याला काय करायचे आहेत आणि आई भगवतीची सेवा नवरात्रीत करायची आहे. आपण नेहमीच कुलस्त्री दररोज नित्यसेवेमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करते किंवा दर मंगळवारी उपवास पकडते. अशी आई भगवतीची आपली सेवा नेहमी चालू असते. पण नवरात्रीत एका 9 दिवसांना विशेष महत्त्व असतं. त्यामुळे ह्या दिवसात केलेली सेवा, आपल्या ह्या दिवसातली सेवेचं पुण्य आपल्या पाठीशी नेहमी उभं राहतं, आपल्या कुटुंबाच्या पाठीशी नेहमी उभं राहतं. त्यामुळे ह्या 9 दिवसात आपल्याला दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करायचे आहेत. हे सगळ्या महिलांनी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आपल्या सेवेची तयारीला लागा. तर सगळ्यात पहिल्यांदा पाहूया की या 9 दिवसात आपल्याला काय करायचं नाही आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मांसाहार 9 दिवसात सगळीकडे मांसाहार वर्ज्य असतो. पण तरीही जर कोण बाहेर राहत असतील, मुलगा मुलगी जे कॉलेजसाठी, शिक्षणासाठी, नोकरीसाठी की जे जॉबमुळे बाहेर राहिलेले आहेत, त्यांनाही माझी कळकळीची विनंती आहे की कुणीही बाहेर मांसाहार वर्ज्य करूच नका. वर्ज्य 9 दिवस. आपण बाकीचे दिवस खातो ना, पण जेव्हा आपल्या देवी देवतांचे सणवार असतात तेव्हा आपल्याला पाळणं बंधनकारक आहे. कारण की ह्या 9 दिवसात मांसाहार वर्ज्य असतो. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला चांबड्याच्या चपल्या, चांबड्याचा बेल्ट पुरुषांनी अजिबात वापरू नका. त्यानंतर घरात कसलाही वाद विवाद होणार नाही याची प्रत्येक महिलेने काळजी घ्या. तसेच आपल्याला कोणतंही काळ्या रंगाचं वस्त्र घालायचं नाही. पुरुष असू द्या, स्त्री असू द्या, मुलगा मुलगी, कुणीही घरातल्या कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कसल्याच प्रकारचा काळ्या रंगाचा वापर करायचा नाही. बसायला सुद्धा आसन सेवा करताना काळ्या रंगाचं घ्यायचं नाही. चामड्याच्या चपल्या, चामड्याची पर्स, चामड्याचं पॉकेट, सेवा करताना अशी कोणतीही वस्तू आपल्याजवळ ठेवायची नाही किंवा या 9 दिवसात शक्यतो चामड्याच्या वस्तू वापरूच नका. तर त्यानंतर काय, तर केस, नखे शक्यतो 9 दिवसात कापायची टाळा. आधी आपल्याला माहीत असतं त्याप्रमाणे तुम्ही कापून घ्या. 9 दिवसात शक्यतो केस, नख कापू नका. त्यानंतर तुमच्या भागात ज्या पद्धतीने घट बसवले जातात त्या पद्धतीने बसवा. 9 दिवसात जेवढी जास्तीत जास्त जमेल तेवढी आई भगवतीची सेवा करा. आणि आपल्या घरातील फाटके तुटके कपडे, भांडी, जाळी जळमट सगळं स्वच्छ करा. 9 दिवसात आपल्या घरात एवढं प्रसन्न वातावरण झालं पाहिजे की आई भगवती सूक्ष्म रूपात आपल्या घरात येते आणि तिचं वास्तव्य कायमस्वरूपी आपल्या घरात राहावं यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा. आणि आपलं घर इतकं प्रसन्न वाटावं आई भगवतीला आणि आपल्यालासुद्धा की एवढी तुम्ही छान तयारी करा आई भगवतीच्या स्वागताची. तर या पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. तसंच ज्या घरात घट बसत नाहीत त्या घरात अखंड दिवा लावला तरी चालतो. त्याचबरोबर घटाच्या पहिल्या दिवशी आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे. आणि ज्या घरात म्हणजे एकत्रित कुटुंब पद्धती आहे अशा लोकांनी काय करायचं ते सांगते. थोरल्यांच्या घरी घट बसवला जातो, थोरल्यांच्या घरी टाक असतात. असं ज्यांच्याकडे पद्धत आहे त्यांनी आपापल्या कुळदेवीचा फोटो आपल्या घरात देवाऱ्यात पुजावा. त्यांनी डबल घट बसवू नये, 2 घट बसवू नयेत. शक्यतो मोठ्यांच्या घरी किंवा सासू सासरे घट बसवत असतील गावी तर तिथेच घट बसवू द्या. तुम्ही सेपरेट राहत असाल किंवा रेंटने दुसरीकडे राहत असाल तर तुम्ही आपल्या कुळदेवीचा फोटो आपल्या घरात स्थापन करा. आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी पहिल्या दिवशी स्थापन करा. त्याबरोबर मंगल कलशाची देखील तुम्ही स्थापन करा. आणि अखंड दिवासुद्धा संकल्पयुक्त तुम्ही लावू शकता. ह्या सेवा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर अजून काय नसावं आपल्या घरात ते सांगते की घरात बंद घड्याळ नसावं. त्याचबरोबर असं कोणती तोडफोड झालेली वस्तू आपल्या घरात नसावी. नवरात्र चालू होण्यापूर्वी तुम्ही तुमच्या घर सगळे स्वच्छ करा. पडदे, सोफ्याचे कवर, गादीचे कवर, उशीचे कवर, तुमचे सगळं ब्लँकेट वगैरे स्वच्छ धुवून घ्या. घर स्वच्छ करा आणि नंतर आई भगवतीच्या सेवेला तुम्ही लागू शकता.
त्याचबरोबर आता आपल्याला सेवा काय काय करायच्या आहेत मी तुम्हाला थोडक्यात सांगते, आणि त्या सेवेबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला हळूहळू टाकत जाईनच, ते व्हिडिओही तुम्ही पहा. तर आपल्याला 15 ऑक्टोंबरला नवरात्र चालू होती, सर्वांना माहीत आहे. तर 15 ऑक्टोंबरनंतर जे 5 दिवस येतात ना, ललिता पंचमीपर्यंत आपल्याला आपल्या मुलांकडून बुद्धीसाठी ललिता देवीचे स्तोत्र वाचन करून घ्यायचं आहे. सरस्वती मातेचा, गायत्री मातेची या 5 दिवसात सेवा केली जाते. आणि त्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये आमूलाग्र बदल करायसाठी हे 5 दिवस खूप महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे या ललिता पंचमीपर्यंत आणि ललिता पंचमी दिवशी हा बीजमंत्र आपल्या मुलांच्या दर्भाच्या काडीने किंवा तुळशीच्या काडीने तुम्ही मुलांच्या जिभेवरती लिहू शकता. हे 5 दिवस खूप महत्त्वाचे आहेत आपल्या मुलांसाठी. त्याचबरोबर आपल्या घरात आपल्याला आई भगवतीची सेवा म्हणून तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करायचे आहेत. त्यानंतर आई भगवतीची सेवा म्हणून ज्यांना कुणाला जर दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नाही, मासिक पाळी येत आहे किंवा विटाळ आहे, अजून सुतक आहे, अशांनी काय करावं तर नवार्णव मंत्र जो आहे आपला, त्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. आणि ज्यांना काहीच करता येणार नाही त्यांनी फक्त आई भगवतीचं नामस्मरण करा. दुसरी कोणती सेवा ज्यांना करता येणार नाही, तर आता ज्यांच्या घरात विटाळ आहे किंवा मुलगी डिलेवरीला येणार आहे किंवा ऑलरेडी झालेली आहे, तर ज्यांच्या घरात डिलेवरी झालेली आहे, अजून 1.25 महिना झालेला नाही, अशांनी घट बसवायचा नसतो. कारण की 1.25 महिना आपल्याला विटाळ असतो, त्यामुळे विटाळात घट बसवत नाहीत. पण ज्यांच्या अजून डिलेवरी व्हायच्या आहेत किंवा त्यांना तारीख दिलेली आहे पुढं नवरात्रीत, तर त्यांनी घट बसवला चालतो. आणि जेव्हा विटाळ येईल त्यानंतर तुम्ही तो घट देवळात बसवला तरी चालतो किंवा आधीपासूनच देवळात बसवला तरी चालतो. हे तुमच्या भागातील लोकांना विचारा आणि तसं तुम्ही करू शकता. आणि देव पूजावेत की नाही हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर मी ज्या भागात राहते त्या भागात देवपूजा 9 दिवस केली जात नाहीत, कारण की देवीबरोबर देवसुद्धा घटावरती बसतात. त्यामुळे आमच्या भागात 9 दिवस देवपूजा केली जात नाही. पण तुमच्या भागात ज्या पद्धतीने सेवा केली जाते किंवा ज्या पद्धतीने देवपूजा केली जाते तशी तुम्ही करा. आमच्या इकडे पहिल्या दिवशी देव घटावर बसल्यानंतर अष्टमीला देवांना अंघोळ घातली जाते आणि अष्टमीला कडकणी धपटणी करून त्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि नवमीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. अशी आमच्या इकडे पद्धत आहे. तुमच्या इकडे देव घटावर बसवत असतील तर 9 दिवस बसवा, बसवत नसतील तर नका बसवू. जशी तुमच्या वडिलार्जित परंपरा आलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही करा. आपल्या वडिलार्जित पाहुण्यांना गावातील लोकांना तुम्ही विचारून घ्या. या 9 दिवसात आपल्याला आई भगवतीची जेवढी जास्त जमेल तेवढी तुम्ही सेवा करा. त्यामुळे हे नियम पाळा आणि महत्त्वाचं ब्रह्मचर्य पालन आवर्जून या 9 दिवसात करा. तर तुम्हाला काही अजून प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. मी त्या प्रश्नांचा रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि देईनच म्हणजे. तर झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. असंच भरभरून सर्वांनी प्रेम द्या. श्री स्वामी समर्थ.